कशेणे गावच्या हद्दीत मंगळवार 17 फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास कालवा फुटल्याने गावातील शेतकऱ्यांचे 40 ते 50 एकर जमिनीत लावलेले कडधान्य हे संपूर्णपणे पाण्याखाली गेले असून लाखो रुपयांचं नुकसान या शेतकऱ्यांचं झालं आहे। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचं काम हे कशेणे गावाजवळ चालू असून या महामार्गालगत कालवा देखील लागून आहे। महामार्गाचे काम चालू असताना या कालव्याला मातीचा भराव करण्यात आला होता। कालव्याच्या पाण्याची पातळी वाढल्याने हा मातीचा भराव वाहून गेला आणि हे पाणी शेतीत शिरून शेतकऱ्यांच्या शेतातील मटकी, मूग, चवळी, हरभरे, तूर, वाल या भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। शेतीचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। तात्काळ प्रकल्प अधिकाऱ्यांना बोलावून प्रकल्प अधिकाऱ्यांचे या कालव्याकडे दुर्लक्ष असल्याने महामार्गाचे काम चालू असताना हे कालव्याचे पाणी गावच्या शेतात गेल्याने नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी यावेळेस त्यांनी केली। यावेळी प्रकल्प सहाय्यक कार्यकारी अभियंता श्वेता चिचुलकर यांनी नुकसान भरपाई मिळण्यासाठी वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असून नुकसान भरपाई देण्याचा आम्ही प्रयत्न करू असे आश्वासन त्यांनी दिले। यावेळी राष्ट्रवादी पक्षाचे नेते भुवन सरपंच दीपक जाधव तसेच इतर शेतकरी ग्रामस्थ यावेळेस उपस्थित होते। काय शेंगा आहेत त्या? भाऊ शेंगा आहेत त्या. दाखवा बघू. कमी एवढा ठेवला त्याने गाला आणि त्यांना काम करायचं असेल ते आमच्यावरून प्रेशर आणतात असा विषय। रायगड पाटबंधारे विभाग अंतर्गत असणाऱ्या काळा प्रकल्पाच्या मुरबा कॅनलवर 7व्या किलोमीटरला इंदापूर कॉजवेचं नॅशनल हायवे अंतर्गत ते काम सुरू होतं। त्याच्यामध्ये त्यांनी जवळपास 200 मीटरचा जो कॅनलचा पोर्शन आहे त्याचं अलाइनमेंटच चेंज केलं आहे आणि त्यांनी तात्पुरत्या स्वरूपात त्या चेंज केलेल्या पोर्शनमधनं पाणी सोडण्याची हे करून दिलेली होती, अरेंजमेंट करून दिलेली होती। पण काय झालेलं, पाणी सोडल्यानंतर त्या तेवढ्या अलाइनमेंट चेंज केलेल्या पोर्शनमधनं पाण्याची म्हणजे खांड जाऊन शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। तर आमचं हायवेच्या कॉन्ट्रॅक्टरसोबत बोलणं सुरू आहे, त्यांनी नुकसान भरपाई देण्याबाबत आहे हे तर म्हणजे नाकारता येत नाही, पण तेवढीच जबाबदारी हायवेवाल्यांची पण आहे। तर जबाबदारी नुकसान भरपाई देण्याबाबत आमचं बोलणं सुरू आहे वरिष्ठ लेवलवर, त्यातनं आपण पर्याय काढू आणि नुकसान भरपाई देण्यात येईल। कशेणे गावचे ग्रामस्थ रात्री कॅनलचं पाणी फुटलं, वारंवार कॅनलला सांगून सुद्धा कॅनलवाल्याने हलगर्जीपणाने ते भराव केलं नाही, ते भरावाचं पाणी भराव केलं नाही, त्यामुळे पाणी फुटलं आणि ते पाणी फुटल्यामुळं आम्ही मूग, मटकी, वाल, चवळी असं कडधान्य केलं होतं। गुरांचा चारा सुद्धा ताक पेरलेला होता, तो 40 ते 50 एकरला जवळजवळ होता। 30 ते 35 लोकांचा जवळ नुकसानी झालेला आहे आणि त्या नुकसानीला कारणीभूत कॅनलवाले आहेत असं आम्हाला वाटतं। कारण आम्ही आता प्रत्यक्षात त्यांच्याकडे भेटलो होतो, काय ते बोलत नाही, म्हणून आमचे शेतकरी सगळे जमा झालो आणि आम्हाला तुमच्याजवळ ही बातमी पोहोचवावी लागली। उडीद, मटकी, मग आता काय झाला? पाणी गेला, आता काय त्याला गेला कुसून। ठीक आहे। शेतकऱ्यांचा हे एवढं काटण काढायला आलेला होता आणि तो एका रात्रीत पूर्णपणे जमीनदोस्त झालेला आहे। याची नुकसानी कोण देणार हे सरकारने आम्हाला जबाब द्यावा आणि ह्याला कॅनलवाले 100% जबाबदार आहेत। आम्ही त्यांच्याशी 10 वेळा त्यांना विनंती केलेली, तरीसुद्धा त्यांनी एका रात्रीमध्ये काय हा करून टाकलाय, ते शेतकऱ्यांना भरपाई मिळावी। तुम्ही आता आम्हाला लगेच स्थानिकांना प्रायमरी आता काय करणार ते सांगा आणि आम्ही प्राण साहेबांना आम्ही विचारतो आणि ते तलाठी आलेत ना, तलाठी सर्कल आलेत ना, तुम्ही तुमच्या पद्धतीने करा, पण आम्हाला आता लोकांना प्रायमरी काय देणार ते सांगा लगेच। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।